राम शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकाचं 4 फवारण्याचं व्यवस्थापन याची माहिती बघणार. तर शेतकरी मित्रांनो, यासाठी आपला व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालते, आपण संपूर्ण व्हिडिओ बघा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला कोणत्याही पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी, भरपूर उत्पादन घेण्यासाठी आपल्याला त्याचे 4 मुद्दे महत्त्वाचे. तर शेतकरी मित्रांनो, पहिला मुद्दा म्हणजे हवामान. आपल्या जे आपण पीक घेत आहे त्या पिकाला हवामान कसं आहे, हवामान व्यवस्थित असेल तर आपल्याला त्या पिकावर जो आपण काही नियोजन करणार आहे, जो काही खर्च करणार आहे, तो त्याचा आपल्याला 100% फायदा होईल. तसेच शेतकरी मित्रांनो, त्या पिकाला लागणारी जमीन ही आपण जे पीक लागवड करत आहे त्या पिकाला ती जमीन कशी आहे तिच्यावरही आपलं उत्पादन हे अवलंबून असतं. तसेच त्या पिकाची आपल्याला माहिती असणं हे खूप महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, जे पीक आपल्याला ज्याचं चांगलं उत्पादन घ्यायचं आहे ज्याची आपल्याला माहिती असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तसेच टायमिंग. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता आपण व्यवस्थापन करत आहे, पण त्याच्या आपल्याला फवारणीची टायमिंग ही कुठल्या टायमाला कुठली फवारणी घ्यायची हे टायमिंग आणि टायमावर घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे 4 सूत्र जर जुळले शेतकरी मित्रांनो, तर आपल्याला कुठल्याही पिकामध्ये भरघोस उत्पादन घेण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, हे 4 मुद्दे जर चांगले झाले तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं. तर शेतकरी मित्र, त्या अनुषंगाने आज आपण तुरीवर पहिली फवारणी, दुसरी फवारणी, तिसरी फवारणी आणि चौथी फवारणी, कुठल्या अवस्थेमध्ये कुठली फवारणी घ्यायची आणि कुठली औषधे घ्यायची याचा माहिती आपण बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपण जर आपल्या कृषी सेवा समर्पण या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर. तर शेतकरी मित्रांनो, सध्या सोयाबीन काढणं चालू आहे आणि तुरीला 100 दिवस, 105 दिवस, 106 दिवस या प्रमाणात झालेले आहेत. तर काही शेतकऱ्यांची पहिली फवारणी झालेली आहे, काही शेतकऱ्यांची राहिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्याची पहिली फवारणी राहिलेली आहे त्यांनी सध्या तुरीवर पांढरी गुंडाळणारी अळी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या पांढरी गुंडाळणाऱ्या अळीसाठी हे बघा, तुम्ही बघू शकता तुरीचे कसे पाणी गुंडाळलेले आहेत आणि याच्यामध्ये जर उघडलं तर आपल्याला बारीक पांढरी अळी पाहायला मिळते. तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे. याच्यामध्ये आपल्याला साधं कीटकनाशक घ्यायचं आहे. क्लोरोफायरिफास 50% वालं घेतलं तर 30 मिली आणि 20% वालं घेतलं तर 50 मिली घेऊन आपल्याला या पाणी गुंडाळणाऱ्या अळीसाठी नियंत्रण मिळणार आहे ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण एक बुरशीनाशक घेऊ शकता. याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रा, जे की कार्बनडाझाईम प्लस मॅन्कोजेब याचं कॉम्बिनेशन असलेलं ग्रोटेक ॲग्रीसायन्सचं किंवा साप, हे आपण दोन्हीपैकी कुठलंही एक घेऊन आपण प्रतिपंप 30 ग्रॅम घेऊन फवारणी करायची आहे. ज्याच्यामुळे आपल्याला सध्या जर धुळीचं वातावरण जर तयार झालं तर याच्यावर आपल्याला नियंत्रण मिळता येईल. तसेच आपल्या तूर पिकाचं जर वाढ कमी असेल तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला मेडेक्स प्रतिपंप 50 मिली घेऊन, ज्याच्यामध्ये अॅमिनो ॲसिड पेप्टाइड 70% याचं कॉम्बिनेशन असलेलं ग्रोटेक ॲग्रीसायन्सचं प्रतिपंप 50 मिली घेऊन आपल्याला याच्यावर फवारणी करायची. तसेच 19-19-19 या NPK अन्न खताचा आपण याच्यावर प्रतिपंप 100 ग्राम हेही घेऊन आपण फवारणी करायची. याच्यामुळे काय होईल शेतकरी मित्रांनो, आपल्या तूर पिकाची जर वाढ कमी झाली असेल तर चांगल्या प्रकारे वाढ होईल, जास्तीत जास्त फळफांद्या निघतील, फुटवे निघतील आणि पांढऱ्या गुंडाळणाऱ्या अळीपासूनही आपल्याला या फवारणीतून आपल्याला नियंत्रण मिळून जाईल. तसेच शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर तुरीला पहिली फवारणी झाली आणि आता अशा कुबरी निघून जर 5-10% जर फुलं निघत असतील तर दुसरी फवारणी आपल्याला तूर पिकाला 5 ते 10% फुलं लागताना ही घ्यायची आहे. जिच्यामध्ये आपल्याला अळीनाशकचं घेणं गरजेचं आहे. अळीनाशक, बुरशीनाशक आणि जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी ही आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे. तर शेतकऱ्यांच्यामध्ये आपल्याला पहिले अळीनाशक घेताना आपण कारण फुलाची अवस्था चालू होते, याच्यामध्ये आपल्याला चांगलं कीटकनाशक घ्यायचं आहे. ज्याच्यामध्ये आपण इमॅक्टिन 5%, जे की फ्लाइंग किक या ग्रोटेक ॲग्रीसायन्स या कंपनीचं नावाने येतं, जे की इमॅक्टिन 5% हे 10 ते 12 ग्राम आपण प्रतिपंप घेऊन फवारणी करायचे. किंवा याच्या जागी आपण हॅलिओ, जे की बायोपेस्टिसाईड ग्रोटेक ॲग्रीसायन्सचं, याचेही जबरदस्त रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिकावर पाहायला मिळाले. तेही आपण प्रतिपंप 30 ml घेऊन फवारणी घेऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे झालं कीटकनाशक आणि आता आपल्या याच्यावर बुरशीनाशक घ्यायचं आहे. तर याच्या जागी आपण परत एक प्रोफेक्स सुपर, जे की प्रोफेनोप्लास प्लस सायपर याचं कॉम्बिनेशन असलेलं हे कीटकनाशक आपण दुसऱ्या फवारणीत घ्यायला काही हरकत नाही. तसेच बुरशीनाशक घेताना आपल्याला मीडियममध्ये बुरशीनाशक घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हेक्झाकोनाझोल 5% हे घेऊ शकतो किंवा टिल्ट, जे की प्रोपिकोनाझोल हे कंटेनचं टिल्ट ही चांगली तूर पिकाची वाढ असेल तर हे आपण तिच्यावर प्रतिपंप 15 मिली घेऊन फवारणी करायची आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या तुरीची वाढ आहे झालेली, अतिरिक्त वाढ थांबवण्यासाठी आपल्याला तिच्यावर विद्युत प्रतिपंप 5 ml घेऊन फवारणी करायचे, जे की याच्यामध्ये प्रॅकोटोबाझोल 40% कंटेन असलेलं कुठल्या एका चांगल्या कंपनीचं आपण हे वाढ नियंत्रक घेऊन याच्यावर फवारणी करायची, ज्याच्यामुळे आपल्या तूर पिकाची अतिरिक्त वाढ थांबून जास्तीत जास्त फळफांद्या फुटवे निघतील.
तर शेतकरी मित्रांनो, हे झालं कीटकनाशक, बुरशीनाशक आणि वाहन नियंत्रक. तसेच आपल्याला आता याच्यामध्ये जास्तीत जास्त फुलं निघण्यासाठी आता याच्यामध्ये आपल्याला एक मायक्रोटन घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण जे की मादी फुलांची संख्या जास्तीत जास्त निघण्यासाठी आपल्याला ग्रो न्यूट्रिका झिंक हे प्रतिपंप 25 ग्राम घेऊन याच्यावर फवारणी करायची आहे. त्याच्यासोबत आपल्याला मिक्स मायक्रोटन सिलिकॉन बेस ग्रो पॉवर मिक्स हे प्रतिपंप 30 ग्रॅम आणि ग्रो न्यूट्रिका झिंक प्रतिपंप 25 ग्राम घेऊन फवारणी करायची. याच्यामुळे काय होईल, आपल्या तूर पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता भरून निघेल, तूर पिकामध्ये जास्तीत जास्त मादी फुलांची संख्या निघेल आणि चांगल्या तुरीची क्वालिटी ही आपल्याला चांगली राहण्यास मदत होईल. तर शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला अळीनाशक, बुरशीनाशक आणि जास्तीत जास्त फूल लागण्यासाठी या फवारणीचा आपल्याला फायदा होणार आहे. तुम्ही झिंक आणि ग्रो पॉवर मिक्स हे मायक्रोटन जर घेतलं, मिक्स मायक्रोटन, तर तुम्ही निश्चित तुम्ही बघू शकता तूर पिकामध्ये तुम्हाला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, तसेच आपल्याला आता तिसरी फवारणी ही जर बघायची झाली तर जास्त जास्त 75 ते 80 ते 90% फुल असताना आपल्याला याच्यावर तिसरी फवारणी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला फुलाचं शेंगामध्ये रूपांतर करण्यासाठी जास्तीत जास्त सेटिंगची अवस्था असते आणि सेटिंगची चांगल्या प्रकारे सेटिंग करण्यासाठी आपल्याला त्याच्यावर फवारणी घ्यायची आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे कीटकनाशक घेणं गरजेचं आहे आणि बुरशीनाशक तेवढ्याच प्रकारे चांगल्या प्रकारे घेणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे कीटकनाशक जर घ्यायचं झालं तर आपण तवा प्रतिपंप 15 ml घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये लॅम्बडा सायथ्रीन प्लस क्लोरॅन्टिनिफ्लोर याचं कॉम्बिनेशन असलेलं कीटकनाशक, जे की ग्रोटिक ॲग्रिसायन्सचं तबा नावाने येतं, सिजंटाचं ॲम्प्लिगो नावाने येतं, हे प्रतिपंप 15 ml घेऊन आपल्याला फवारणी करायचं आहे. तसेच त्याच्या जागी आपण हलिओ हे 30 ml घेऊ शकता किंवा पिंजार 10 ml प्रतिपंप घेऊन आपण याच्यावर कीटकनाशक म्हणजे अळीनाशकचे आपल्याला नियंत्रण करायचं आहे, जे की फुलाच्या अवस्थेमध्ये आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, तसेच याच्यावर फुलाच्या अवस्थेमध्ये आपल्याला बुरशीनाशक हे चांगल्या क्वालिटीचं घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आचन, जे की अझोस्ट्रॉबिन प्लस टुबुकोनाझोल याचं कॉम्बिनेशन असलेलं ग्रोटिक ॲग्रिसायन्सचं प्रोडक्ट, याचं हे आपण प्रतिपंप 20 ml घेऊन फवारणी करायची, ज्याच्यामुळे आपल्याला चांगलं बुरशीनाशक नियंत्रण करता येईल. किंवा या जागी आपण ग्लोईट सिजंटा कंपनीचं हे घेऊ शकता किंवा आदामा कंपनीचं समीर हेही घेऊ शकता. या तिन्हीपैकी कुठलेही बुरशीनाशक घेऊन आपल्याला याच्यावर तूर फुलाच्या अवस्थेमध्ये असताना 100% फुलाच्या अवस्थेमध्ये असताना याच्यावर फवारणी करायची आहे. तसेच सेटिंग असताना आपल्याला फुलाचं शेंगामध्ये रूपांतर करायचं आहे, चांगल्या प्रकारे त्याची सेटिंग करायची आहे. त्यासाठी आपल्याला शेतकरी मित्रांनो याच्यावर एलिफंटा ग्रोटिक ॲग्रिसायन्सचं हे प्रतिपंप 6 ग्राम घेऊन फवारणी करायची. त्याच्यासोबत आपल्याला बोरॉन 30 ग्राम घ्यायचं आहे आणि एलिफंटा 6 ग्राम, या दोन्ही जण मारलं तर चांगल्या प्रकारे आपलं फुलाचं शेंगामध्ये रूपांतर होईल, चांगल्या प्रकारे सेटिंग होईल आणि जे काही फुलं निघायचे राहिले ते चांगल्या प्रकारे फुलं निघतील. तर शेतकरी मित्रांनो, हे कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला आपली तिसरी फवारणीचं नियंत्रण करायचं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला फुलाच्या शेंगामध्ये रूपांतर चांगलं होईल. अळीनाशकही चांगल्या प्रकारे, कसल्याही प्रकारची अळी असली आपल्या पिकावर, फुलावर खाणारी अळी, फुलामधली अळी, कुठलीही अळी जरी असली समजा, तर तिचं आपल्याला 100% नियंत्रण मिळणार आहे. तसेच गोळीचंही आपल्याला चांगलं बुरशीनाशक घेतल्यामुळे त्या चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. तसेच चौथी फवारणी शेतकरी मित्रांनो आपल्याला शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये घ्यायची आहे, जे की आता तिसरी फवारणी घेतली आपण फुलाच्या अवस्थेमध्ये 100% फुलाचं शेंगामध्ये रूपांतर करायचं आहे. आणि चौथी फवारणी आपल्याला पापडी आणि शेंगा या अवस्थेमध्ये असताना फवारणी करायची आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे शेंगा भरण्यासाठी आणि शेंग पोखरणारी अळी याच्यासाठी आपल्याला तिची फवारणी करणं खूप महत्त्वाचं आहे. तर चौथी फवारणी शेतकरी मित्रांनो घेत असताना आपल्याला त्याच्यावर कीटकनाशक हे तेवढ्याच चांगल्या क्वालिटीचं घेणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपण तबा लॅम्बडा सायथ्रीन प्लस थायमिक याचं लॅम्बडा सायथ्रीन प्लस क्लोरॅन्टिनिफ्लोर याचं कॉम्बिनेशन असलेलं ग्रोटिक ॲग्रिसायन्सचं तबा प्रतिपंप 15 ml घ्यायचं आहे किंवा पिंजार प्रतिपंप 10 ml क्लोरॅन्टिनिफ्लोर याचं कॉम्बिनेशन असलेलं 18% पिंजार हे 10 ml प्रतिपंप घेऊन आपल्याला याच्यावर फवारणी करायची आहे, ज्याच्यामुळे आपल्या तूर पिकावर कुठल्याही प्रकारची जर शेंग खाणारी अळी असेल तर आपल्याला तिच्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येईल. तसेच शेतकरी मित्रांनो, बुरशीनाशक आपल्याला चांगलंच घ्यायचं आहे, जे की आचन अझोस्ट्रॉबिन प्लस टुबुकोनाझोलचं कॉम्बिनेशन असलेलं आचन हे प्रतिपंप 20 ml घेऊन फवारणी करायची. याच्या जागी आपण आमिस्टा टॉप प्रतिपंप 15 ते 20 ml घेऊन फवारणी करू शकता किंवा कस्तुडिया 15 ते 20 ml घेऊन आपण याच्यावर फवारणी करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, हे झालं कीटकनाशक आणि बुरशीनाशक. याच्याबरोबर आपल्याला तूर पिकामध्ये ह्याच्या जागी आपण बुरशीनाशकच्या जागी आपण परत एकदा एक बुरशीनाशक चांगल्या याचं टुबुकोनाझोल प्लस सल्फर याचं कॉम्बिनेशन असलं ग्रोटिक ॲग्रिसायन्सचा बबेलो प्रतिपंप 30 ग्राम हे घेऊन आपण फवारणी करू शकतो. या बुरशीनाशकामुळे काय होईल, आपल्या तूर पिकाची आपल्याला सल्फर असल्यामुळं चांगल्या प्रकारे दाणा भरण्यासाठी त्याचा आपल्याला मदत होईल. तर शेतकरी मित्रांनो, तसेच जास्तीत जास्त शेंगा चांगल्या भरण्यासाठी आपल्याला याच्यावर
न्यूट्रिपो पोटॅशियम सोनाईट ग्रोटेक ॲग्रीसायन्सचं प्रतिपंप 70 ग्राम घेऊन आपल्याला याच्यावर फवारणी करायची आहे, ज्याच्यामुळे काय ज्यामध्ये पोटॅश आणि मॅग्नेशियमचं कॉम्बिनेशन असल्यामुळं आपल्या तूर ही जे शेंगा ह्या चपट्या राहणार नाहीत आणि चांगल्या प्रकारे भरतील. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला तूर पिकावर चौथ्या फवारणीचं व्यवस्थापन करायचं आहे शेतकरी, ज्यामुळे काय होईल आपल्याला शेंग खाणारी अळी, धुई आणि चांगल्या प्रकारे शेंग भरण्यासाठी हे आपल्याला चौथ्या फवारणीचा फायदा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या तूर पिकाचं 4 फवारणीमध्ये हे डिवाईड करून आपल्याला त्याचं व्यवस्थापन करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, या फवारणीमुळे आपल्याला तूर पिकामध्ये आपल्याला निश्चितच चांगला फायदा होईल आणि आपल्या तूर पिकामध्ये आपल्याला उत्पन्नात वाढ झालेली दिसून येईल. तर शेतकरी मित्रांनो, अशा शेतीविषयक माहितीसाठी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.